नमस्कार, मी डॉक्टर राजेश नवांगूर। आपल्या सावंतवाडी परिसरामध्ये म्हणजे साधारणपणे आपण 3 तालुके जर घेतले, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुका, या 3 तालुक्यामध्ये एक महात्मा फुलेचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे प्रायव्हेटमध्ये म्हणजे खाजगीमध्ये आत्तापर्यंत नव्हतं, त्याला मान्यता नव्हती। माझी बरेच वर्षापासून असे प्रयत्न चालू होते की ते महात्मा फुले योजनेअंतर्गत आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत आपल्याला ही मान्यता मिळावी म्हणून एक प्रयत्नशील सगळेच जण होते, मी एकटाच नाही। तर आपण असं धरून चालू आहे की त्याच्यामध्ये आमदारांचं लेटर आम्हाला दीपकभाईंनी दिलं, संजू परब साहेब त्याच्यामध्ये होते, त्याच्यानंतर पत्रकारांची पण इच्छा होती की बाबा हे व्हावं एखादं खाजगी रुग्णालय महात्मा फुलेचं, ज्याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ज्या आपल्या भागामध्ये महात्मा फुलेखाली होत नव्हत्या, त्या दुर्बिणीद्वारे ज्या जनरल शस्त्रक्रिया असतील किंवा स्त्रियांच्या शस्त्रक्रिया असतील किंवा पित्ताशयाच्या पिशवीचे खड्याचे दुर्बिणीची शस्त्रक्रिया असेल, ह्या तत्सम स्वरूपाच्या ज्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ज्या करण्यासाठी आपल्याला कोल्हापूर किंवा गोव्यासारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागत होती, ह्या भागातल्या जनतेला त्या भागातल्या जनतेची सोय ह्या निमित्तानं होऊ शकते, कारण आपल्या इथे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या बऱ्याच वर्षापासून पार पाडल्या जातात। त्यात कॅन्सर सर्जरी आल्या, काही कॅन्सर सर्जरी ज्या आहेत त्या इथे शक्य आहेत महात्मा फुलेखाली, कारण ह्या ठिकाणी कॅन्सर सर्जनसुद्धा ह्या सर्जरी करायला इथं उपलब्ध आपण करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूतखड्याच्या शस्त्रक्रिया। मूतखडा हा कॉमन आपल्या कोकणामध्ये वारंवार होणारे आजार जो आहे तो मूतखड्याच्या सगळ्या शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेखाली, कारण लोकांचे कित्येक लाखो करोडो रुपये ह्या शस्त्रक्रियेमध्येच जात होते आणि त्याच्यामध्ये लोकांचं हाल होत होते, त्यामुळे दुर्बिणीद्वारे आणि शिवाय ओपन आपले मूतखड्याचे ऑपरेशन सगळी ह्या ठिकाणी किडनीची खड्याची किंवा मूत्राशयातल्या खड्यांची किंवा तुमच्या युरेटर म्हणजे नळीमधल्या खड्यांचे ऑपरेशन्स दुर्बिणीद्वारे आणि ओपन या दोन्ही प्रकारे आपल्याकडे होतात। तसंच आज आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये ज्या स्त्रिया आहेत म्हाताऱ्या, त्यांची काही अडचणी असतात, त्यांचे काही गायनॅक प्रॉब्लेम्स असतात स्त्रीरोगाचे, त्याच्यासाठीच्या ज्या अवघड शस्त्रक्रिया आहेत त्या पण काही शस्त्रक्रिया आमच्याकडे होतात, काही गव्हर्नमेंटकडे शिफ्ट केलेले आहेत त्यांनी, आणि त्याच्यामुळे त्याही पेशंटचा बेनिफिट होणार आहे। आणि आपले जे ओल्ड एज लोक जी म्हणतो आपण घरामध्ये, जी 70-80 वर्षाची काही लोक आपल्या घरामध्ये आजी आजोबा जे असतात, तर आजींचे प्रॉब्लेम्स वेगळे, आजोबांचे वेगळे। आजोबांचे प्रॉब्लेम्स शक्यतो करून प्रोस्टेटचे असतात की ज्याच्यामध्ये लघवी अडकून बसणे, अचानकपणे लघवी तुंबणे, हे प्रोस्टेटमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्याही शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या न्यूरोलॉजिस्ट या ठिकाणी त्यांची सेवा यशराज हॉस्पिटल सावंतवाडीला देऊन महात्मा फुलेखाली हे ऑपरेशन्स भविष्यामध्ये ही आजूबाजूची जनता त्याचा लाभ घेईल अशी मला अपेक्षा आहे। आपल्या सर्जरी ह्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, आपल्याला मान्यता मिळून साधारणपणे एक 2-3 आठवडे झाले असतील आणि 2-3 सर्जरी ह्या ठिकाणी मूतखड्याच्या आणि प्रोस्टेटच्या पारही पडलेले। औपचारिक उद्घाटन माझी करण्याची मानस आहे, ज्याच्यामध्ये दीपकभाईंना मी विनंती केलेली आहे आणि संजू परबना पण विनंती केलेली आहे, त्यांचे वेळ घेऊन आम्ही औपचारिक उद्घाटनसुद्धा ह्या महात्मा फुलेचं करू, ज्याच्यामध्ये आता मला काही नावं पण घ्यायची आहेत की असेही लोक आहेत की जी ह्याच्यासाठी पण झटत होती की महात्मा फुले मिळावे म्हणून, तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्व पक्षाची साथ मिळालेली आहे ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळं सर्वपक्षीय लोकांचे, पत्रकारांचे, माझ्या जवळच्या मित्रांचे, सगळ्यांचेच मी ह्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानत आहे। आणि हे महात्मा फुले योजना यशस्वी व्हावी म्हणून माझे हे इथून पुढे प्रयत्न राहतील। परमेश्वर आम्हाला या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचं बळ देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। शस्त्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये ह्या शासनाचे निकष जे आहेत ते ठरलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक आरोग्य मित्र ह्या ठिकाणी महात्मा फुलेच्या केबिनमध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये कायम असतो, ज्याला येऊन भेटावं लागतं।
तो मार्गदर्शन करतो की समजा एखाद्या पेशंटला आता मूतखड्याचं ऑपरेशन करायचं तर त्यानं रेशन कार्ड किंवा तत्सम स्वरूपाची कागदपत्र त्याला पोचवली पाहिजेत. त्याच्यानंतर तो नाव नोंदवून घेतो, त्याला पेर रोलवर ओढणं असं म्हणतात, आणि तो रोलवर ओढल्यानंतर तो प्री ऑथ करण्यासाठी आमच्याकडे येतो आणि मग आम्ही त्याचे सगळं जे डायग्नोसिस आहे ते टाकून ऑनलाईन प्री ऑथरायझेशन घेतो की आम्हाला ही सर्जरी पार पाडायची आहे आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला वरून परमिशन किंवा मान्यता द्यावी, आणि तशी मान्यता मिळाल्यानंतर सर्जरीला आपल्याला घेता येतं. पण असा प्रश्न पुढचा असू शकतो तुमचा की सर इमर्जन्सी आली तर काय, कारण त्यावेळी मंजुरी तर नसते. तर अशावेळी शासनानं तसेही त्यांच्या वेबसाईटवर इमर्जन्सी करण्यासाठीची एक विंडो वेगळी केलेली आहे की ज्याच्यामध्ये ते ETR केलं की त्या ठिकाणी ताबडतोब पेशंटचं ऑपरेशन करून नंतर ऑपरेशन झाल्यावर प्रिऑथ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. त्यामुळे इमर्जन्सी करण्याची सुद्धा सोय त्या ठिकाणी महात्मा फुलेमध्ये केलेली आहे.